चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय स्थापनेसाठी मागवलेल्या माहितीवरून कोरपणा आणि जिवती तहसीलदारांनी सकारात्मक अहवाल सादर केला आहे। दोन्ही तहसीलदारांनी लोकसंख्या, गावे, महसूल मंडळ, भूभाग, दळणवळण, पंचायत संस्था, पर्यटन तसेच उपलब्ध जागा व इमारती यासह एकूण 22 मुद्द्यांची विवरणात्मक माहिती विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठवली आहे। राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांनीही महसूल मंत्र्यांकडे लेखी रूपात मागणी केली होती। त्यामुळे कोरपणा येथे कार्यालय स्थापन होण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे। यामुळे जिवती व कोरपणा तालुक्यातील महसूल विषयक कामे जलद व कार्यक्षमतेने पार पडतील। सध्या कोरपणा येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पाणीपुरवठा उपविभाग व उपविभागीय डाक निरीक्षक अशी 3 उपविभागीय कार्यालय कार्यरत आहेत। महसूल उपविभाग स्थापन झाल्यास हे 4थे उपविभागीय कार्यालय ठरेल, तर जिल्ह्यात हे एकूण 90 उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याकरिता या राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणचे अहवाल सादर करण्याकरिता आदेश दिलेले होते आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फतीने जिवती व कोरपणा तहसीलदार यांच्याकडे अभिप्राय सादर करण्याकरिता तसे आदेश दिले होते आणि जिवती व कोरपणा येथील तहसीलदारांनी या ठिकाणी उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याकरिता सकारात्मक अभिप्राय या ठिकाणी सादर केलेला आहे आणि कोरपणा येथे जर उपविभागीय कार्यालय स्थापन झाल्यात जिवती व कोरपणा तालुक्यातील जनतेला फायदा होईल व हे कार्यालय सोयीचे होईल।